माय ब्लॉग. आणि हे चाललो आहे आम्ही कोल्हापूरला, मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या. सो आम्ही एस टीनं चाललो होतो आणि नेहमी आम्ही गाडीनंच जातो, त्यामुळं हे फर्स्ट टाईम होतं एस टीचा प्रवास. मुलांना घेऊन मला थोडंसं टेन्शन होतं, पण छान कॅरी झालं. आणि हा रूपी देखील ब्लॉगिंग करत होता, त्याला देखील आवड आहे. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर त्याचं देखील यूट्यूबचं चॅनल आहे. आणि हे आम्ही एंट्री करत होतो घरात. जस्ट आम्ही रीच झालो होतो कोल्हापुरात, घरी चाललो होतो. आणि आज आलो. दुसऱ्या दिवशी माझं फ्रेंड्ससोबत भेटायला जाणार होतो आम्ही, सगळ्या रियुनियन होती आमची. आणि हे सगळी फ्रेंड्स माझ्या मैत्रिणी सगळ्या माझ्या मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यांच्या थोड्याफार आलेल्या नाहीत अजून, त्या यायच्या होत्या. तोपर्यंत आम्ही नाश्ता करत होतो आणि खूप छान झालं होतं तेवढं छोटंसं, पण तिथं नाश्ता देखील खूप छान मिळाला आम्हाला. आणि आम्ही सगळ्या इथं थांबलो होतो थोडा वेळ. संध्याकाळी हे असं इथं मला कोल्हापुरात खूप आवडतं संध्याकाळची. आणि इतका मोगरा फुलला होता ना की वा, मस्तच. त्याचा वास आत इतका छान येत होता. मला कोल्हापूर आधीपासूनच खूप आवडतं. मी गडिंग्लज टू कोल्हापूर जास्त नाही अंतर, पण ते वाईब मी मिस करते तिथून. आणि मग हे बघा, माझी मुलं इथं आलीत की, आणि हे बघू शकता मी गॅलरीत वरती बसले होते. आणि ही अशी कॉलनीत खेळत आहेत मुलं माझी, कारण इकडं आलं कीच मुलांना असं मोकळं खेळायला मिळतं आहे. माझं घर रोड टच असल्यामुळे इकडे मला नाही मिळत तसं खेळायला. आणि हे बघा, त्यांचे मित्र मैत्रिणी घरी असे बाहेर येऊन बसतात, खेळतात. खूप मजा येते आणि मस्त वाटतं आहे. संध्याकाळी हे वांगं केलं होतं आणि हे असं छान लाईट वेट जेवण होतं आणि मस्त आम्ही एन्जॉय करतो तिथं, मुलं देखील. आणि हे आम्ही भाकरी, भरलं वांगं, डाळीची आमटी, भात असं केलं होतं. दुसऱ्या दिवशी वेगळा मेनू होता, बिर्याणी होती आणि खूप यमी होती ती. अशी ग्रीनिश होती, मुलांसाठी म्हणून मी अशी मागवली होती. आणि हे मी अंड्याची हे केलं होतं, रेसिपी जी यूट्यूबवर आहे, खूप यमी लागतं ह्या अशा पद्धतीने केलेलं. तरी आणि हा रायता असा. नेक्स्ट डे आम्ही अंशूचे हेअर कटिंगला गेलो होतो आणि हे हेअर कट करून आणले होते. छान झाले होते तिचे हेअर. खूप जास्त तिला नको होते कटिंग, त्यामुळे आम्ही तेवढेच केले जेवढे गरजेचे आहेत. आणि मग मी देखील माझे हेअर कट केले होते. आणि मग आम्ही महालक्ष्मीला गेलो होतो 4 ते 5 डेज नंतर. आणि हे बघू शकता भवानी मंडपाचा कॅम्पस इतकं भारी वाटतं ना मुलांना. गाडीवरूनच गेलो होतो. अरे दिसतं ना उन्हा मग तिथं ना भवानी मंडपात एक समोर बॅग्सचं सेक्शन आहे, जिथं 100 रुपये 150 रुपयाला बॅग्स मिळतात. इतक्या सुंदर सुंदर व्हरायटी होते बॅगच्या. आणि मला तर व्यवस्थित शूट करायला आलं नाही, कारण माझ्याकडं खूप सामान होतं. मला ओटी भरायची होती महालक्ष्मीची आणि त्यामुळं मला नाही ते आलं शूट करायला. हे रुपेतनंच केलं आहे थोडंफार शूट जे केलं आहे ते. आणि आम्ही तिथं ओटी आधी बॅग घेतली तिथे आणि साधारणतः दिसेल ती बॅग्स वगैरे आम्ही कलेक्ट करताना. तो सेक्शन थोडासा हे बघा इथे ह्या सेक्शनला इतके सुंदर सुंदर व्हरायटी होते ना त्यांच्याकडे, छोट्या साईजच्या, मोठ्या साईजच्या, खूप मोठ्या साईजच्या अशा. आणि नक्की तुम्ही ट्राय करा तिथं जाऊन, नक्कीच घ्या. आणि हे बघा, मी मोठीचं सामान घेतलं होतं आणि भयंकर गर्दी होती आज महालक्ष्मी मंदिरात. अगदी लाईन इतक्या होतं ना, तरी पण आम्ही मुखदर्शन घेतलं मी आणि आम्ही बाहेर आलो. मुलगा जरा मोठा झाला आणि मुलं मुली कोणीही असू दे, मोठी झाली की थोडीशी हेल्प करायला लागतात. आणि रुपेट खूप छान मला हेल्प करत होता, सगळं सामान घेत होता. आणि भवानी मंडपातून असं मर्दानी खेळांची तालीम सुरू होती आणि खूप छान खेळ सुरू होता. आणि झालं होतं, दुसरीकडे देखील जायचं होतं, त्यामुळे गडबड करून आम्ही तिथून निघलो. जाताना मुलांना एक छोटीशी ट्रीट दिली आणि आईस्क्रीम खूप आवडतं. सो आम्ही एकदा आईस्क्रीम खात होतो, तिथंच बघत आम्ही थोडा वेळ खात होतो आईस्क्रीम. आणि खूप छान फ्लेवर होते मुलांचे. हे असं एन्जॉय करताना मुलांना पाहून खूप छान वाटतं. आणि मी घेतलं होतं आणि मुलांना एक वेगळं दिलं होतं. आणि इथंच ब्लॉग एंड करू. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा मला ब्लॉग कसा वाटला.